जिला बैंक घोटाला मामले में दोषी पाए गए पूर्व मंत्री और कांग्रेस नेता सुनील केदार को 5 साल की सजा का ऐलान हुआ है, जिस पर विधायक आशीष देशमुख और सहकारियों द्वारा पत्रकार परिषद लेकर न्यायालय द्वारा लिए गए फैसले का स्वागत किया गया। नागपूर जिल्हा सहकारी बँकेमध्ये झालेल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार दोषी आढळले आहेत। या संदर्भाचा आजच न्यायालयाने निकाल दिला। त्यांचं सदस्यत्व रद्द करावं ही प्रमुखता मागणी मी सन्माननीय सभापती विधानसभा यांना नक्कीच करतोय। या घोटाळ्याच्या दोषींना न्याय देण्याचं काम न्यायालयाने केलं। सर्व नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून नागरिकांकडून मी न्यायालयाचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। नागपूर जिल्हा सहकारी बँकेमध्ये सन 2002 साली जो 153 कोटीचा घोटाळा झाला होता, त्या संदर्भात आज न्यायालयाचा निकाल आलेला आहे। श्री सुनील केदार यांना 5 वर्षाची सजा झालेली आहे। या निकालाचं आम्ही सर्वजण मनपूर्वक स्वागत करतो। ज्या पोटतिडकीनं या बँकेची भरभराट झाली, कष्टकरी असतील, शेतकरी असतील, नोकरदार असतील, पतसंस्थेचे लोक असतील, यांनी शेकडो कोटी रुपये या बँकेमध्ये विश्वासाने ठेवले होते। त्या विश्वासाला पूर्णपणे तडा देत गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकत न घेता 153 कोटी रुपये हे गबन करण्यात आले, त्याचं अपहरण करण्यात आलं आणि त्यामुळे हा अतिशय मोठा घोटाळा होता। पण गेल्या 20 वर्षापासून न्यायालयातील सगळ्या व्यवस्थेचा फायदा घेत त्या ठिकाणी मोठे मोठे वकील लावून पैशाच्या जोरावर त्या ठिकाणी ही न्यायालयीन लढाई ही प्रलंबित ठेवण्याचं काम श्री सुनील केदारांच्या माध्यमातून होत होतं। पण या संदर्भामध्ये आमचे श्री ओमप्रकाशजी कांबडी यांनी या संदर्भामध्ये PIL दाखल केली। या प्रकरणाला गती आली आणि सातत्यानं निर्भीड होऊन कोणालाही न घाबरता ते हा लढा अतिशय चांगल्या प्रकारे लढत राहिले। तुम्हाला माहिती आहे की केदारांचं राजकारण हे दडपशाहीचं राजकारण आहे, केदारांचं राजकारण हे दादागिरीचं राजकारण आहे। पण त्या दादागिरीला, दडपशाहीला न भीता श्री ओमप्रकाशजी कांबडी यांनी अतिशय धैर्यानं हा लढा या ठिकाणी दिलेला आहे आणि आज अंतिमतः याचा निकाल आलेला आहे। मी या निकालाचं मनपूर्वक स्वागत करतो। नागपूर जिल्ह्यातील सर्व जनतेतर्फे सुद्धा मी या निकालाचं मनपूर्वक स्वागत करतो।